TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चला मॅचला आपण सुरुवात करावी ही नम्रतेची विनंती असणार आहे। आजच्या निकीच्या दिवसामध्ये आपल्याला सेमीफायनल 2 कव्हर करायचे आहेत, एक मेगा फायनल आणि एक दरम्यान प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। 30 मिनिटाचा अवधी असणार या देखील गोष्टीची नोंद घ्यावी। याच्या व्यतिरिक्त आपल्याला वेळ खर्च करायचा नाहीये। 11 वाजता पहिला चेंडू दरम्यान पडणार आहे, कारण का आता मात्र बघतो आपण 10:59 मिनिट झालेले आहेत। अंपायरचा ग्रीन सिग्नल। सामन्याला होते सुरुवात। सलामीवीर फलंदाज दादा सोबत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल निखिल। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन आहे आणि पहिलं षटक अनुभवी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती राजेश पोकळे। पहिलाच बॉल या दरम्यान चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। तर प्रत्येक खेळाडू 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न करणारे, कारण का मॅच आता ही सेमीफायनलची आहे। ही मॅच जिंकली तर ग्रँड फिनाले मेगा फायनल दरम्यान मॅच खेळण्याची संधी मिळू शकते। त्यासाठी मात्र या मॅच मध्ये 100% कमिटमेंट द्यावी लागेल। या मॅच मध्ये जास्तीत जास्त चांगला खेळ करावा लागेल आणि तो प्रयत्न नक्कीच आपल्याला करताना पाहायला मिळतील। च्या वतीनं पहिली मॅच, पहिली सेमीफायनल। सन्माननीय केतनदादा गोसावी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सन्माननीय केतनदादा संभाजीराजे गोसावी यांचं शुभागमन झालंय। दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं। आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। चांगला शॉट आपल्याला पाहायला मिळाला दादा गायकवाडचा। या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे। स्कोर आपल्याला एकूण पाहायला मिळते या दरम्यान 3 या आकड्यावरती धावफलक आहे। 3 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत। पहिलं षटक राजेश पोकळेचा आपल्याला पाहायला मिळतोय। दादा सोबत नक्की सलामीला आलाय या दरम्यान फलंदाज निखिल। पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस। 2 खेळाडू आपल्याला इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतात। फटका चांगला आहे इनफिल्डला भेदून, मात्र चेंडू भरपूर वेगाने चालला स्क्रीनच्या दिशेनं दादाच्या बॅट मधून। आजच्या दिवसातील हा पहिला गुड मॉर्निंग वेलकम चौकार। स्कोरबोर्ड 7 या आकड्यावरती। खराब होता चेंडू, फुल टॉस होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना आता मात्र या दरम्यानचा अजून एक चांगला फटका आहे। बॅकफुटला जाऊन पंच करत असताना, स्लाइस करत असताना चेंडू स्ट्राइकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅक टू बॅक दुसरा चेंडूवरती दुसरा दर्जेदार चौकार। ग्रेट बॅटिंग मॉर्निंगचं सेशन आणि नक्कीच दादाकडे असलेला क्लास आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये। एक व्यावसायिक खेळाडू आहे, भरपूर वर्षापासून नक्कीच आपण त्याचा खेळ पाहत असतो। आज मात्र सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या वतीनं त्याचा आपल्याला खेळ पाहायला मिळतो। संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती आहे। जबरदस्त सुरुवात। दरम्यानचा हा फुल टॉस होता, समोर ड्राईव्ह करत असताना धाव मिळणार नाहीये। चांगली फिल्डिंग आहे दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं। मिड आणि मिड ऑफ 30 गजच्या आतमध्ये आहे, कारण का पहिले षटक आपल्याला पाहायला मिळतो पॉवर प्लेचं। 2 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर पेट्रोलिंग करता। एक खेळाडू नक्कीच ऑफसाईडला स्टकच्या दिशेने आणि एक खेळाडू बघतो आपण वाईडिश लॉनच्या दिशेने थोडासा नक्कीच मिड विकेट मध्ये त्याला स्क्वेअर ठेवला गेलाय। दरम्यानचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो। कुटपाचा साईडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला दादा गायकवाडनं। चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये। षटका दरम्यानचा पहिला कंप्लीट झालाय। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला। पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आदेश्री इंटरप्राइजेस या टीमच्या आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते। धावफलकावरती 11 धावा आहेत बिन गडी बाद। चला वेळाची देखील पाबंदी असेल। 30 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं कंप्लीट करायचे आहेत, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी। संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य अशी सिंहगड रोड प्रीमियर लीग चा क्रिकेटचा थरार मागच्या 7 दिवसापासून आपण नक्कीच क्रिकेट आणि क्रिकेट एन्जॉय करतोय। आज मात्र निर्णायक दिवस आहे। आज ग्रँड फिनाले मेगा फेस्टिवल या दरम्यान पाहायला मिळेल। कोण असणार आहे पहिल्या क्रमांकाचा हकदार
आणि दुसऱ्या क्रमांकाचा, तिसऱ्या क्रमांकाचा, चौथ्या क्रमांकाचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दरम्यानच्या आजच्या मॅचेस मालिकावीराची बाईक मात्र कोण घेऊन जाईल, भरपूर खेळाडू रेसमध्ये आहेत, भरपूर चांगला क्रिकेट प्रत्येकी टीमनं प्रत्येकी खेळाडूने केला आहे. त्याच्यानंतर बघतो आपण आकर्षक अशी सायकल देखील आहे बेस्ट बॅटरसाठी आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी बघतो आपण सुंदर आणि अप्रतिम असे स्पोर्ट शूज आहेत ते दिले जातील. स्कोर 11 झालाय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. सेकंड वर पॉवर प्लेचा बॉलिंग मार्क वरती बॉलर माऊली आलेत. कालच्या दिवसामध्ये माऊलीने देखील अप्रतिम बॉलिंग केली होती. आज पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपल्याला माऊली पाहायला मिळत आहेत. क्लायमेटचा जर विचार केला तर ढगाळ वातावरण आहे. सन्माननीय राज रणदिवे सरांचा शुभागमन झालाय. क्रिकेट वार्ताहर म्हणून नक्कीच क्रिकेटचे अपडेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. राज सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष असं स्वागत आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. माऊलीचं दुसरं षटक आहे. पॉवर प्लेचं नक्कीच षटक आपल्याला पाहायला मिळतो. पिचू दादानं पहिल्या ओव्हर मध्ये 2 चौकार लगावले होते. आता मात्र पुन्हा एकदा दादा गायकवाड आपल्याला साकिंग यांना पाहायला मिळेल. चांगली मॅच होईल, चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. हा चेंडू बघितला जाऊ दिला. दरम्यान अंपायर स्तब्धपणे आपल्या जागेवरती उभे आहेत. भरपूर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. येत असताना डॉट बॉल. चांगली बॉलिंग माऊलीची. माऊलीकडे देखील भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि नक्कीच तो अनुभव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. यावेळेचा हा फटकावेत आहे. मिस टायमिंग शॉट. द फिल्डर आहेत उपस्थित, चूक होणार नाहीये. परतावं लागेल दादा गायकवाडला मैदानाच्या बाहेर. विकेटचं बटन. पहिला धक्का लागतोय. मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेटच्या दरम्यान कॅरी करत असताना माऊली हा गोलंदाज, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आलेत. मोदीनं विकेट घेतली. विकेट महत्वाची होती दादा गायकवाडची. ती विकेट आता मात्र दरम्यान कॅरी करत असताना फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस. बदल करत असता. चला घाई करा प्लीज, वेळ थोडासा कमी घ्या. नेक्स्ट बॉल. यावेळेस इनसाइड आउट. काय फटका खेळला. जबरदस्त जबरदस्त शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम आणि दर्जेदार. मूड को तो बना दिया. प्रतिमा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिकल क्लासिकल. वेळेतच सामना संपणं गरजेचं असलेल्या गोष्टीची नोंद घ्यावी. प्रत्येकी चेंडूच्या नंतर, प्रत्येकी षटकानंतर, विकेट नंतर एकत्र यायचं नाहीये. टीम मीटिंग नकोय. या दरम्यानचा चांगला चेंडू आणि प्लेसमेंट देखील तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 17. 17 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. प्रतिमानित दर्जेदार क्रिकेट फेस्टिवल. क्रिकेटचा थरार नक्कीच आपण अनुभवला, एन्जॉय केला. आणि आज तो निर्णायक दिवस आपल्याला पाहायला मिळतो.
संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य अशी सिंहगड रोड प्रीमियर लीगचा क्रिकेटचा थरार फुल पिच क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट. टप्पाचा चेंडू बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू मावळीचा आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा षटकाचा खेळ संपला, 2 ओव्हरचा खेळ संपला. आदेश्री इंटरप्राइजेस या टीमची आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. एकूण धावा आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान 17 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. बंटी शेट नक्कीच आमच्या मित्रांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तो नक्कीच स्वतः खेळतात देखील या टीम मध्ये. आदेश्री इंटरप्राइजेस चांगली कामगिरी नक्कीच या देखील टीमची आपल्याला पाहायला मिळाली. सुशांत भाऊ पोकळे नक्कीच त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये या देखील टीमची नक्कीच उल्लेखनीय आणि दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. वेळ कमी का प्लीज. राजेश भोगळे बॉलिंग मार्क वरती ज्यानं पहिले षटकात आलं होतं अनुभवी बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. वेळाची पाबंदी असेल, अंपायरला विनंती आहे. चल आपण सामन्याला सुरुवात करायची प्लीज. अगोदरच सामना दरम्यान उशिरा सुरू झालेला आहे. आता जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी आज सकाळपासूनच क्लायमेट आपण बघतो ढगाळ वातावरण आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून यावेळेस हा फटका खेळत. ग्रेट ग्रेट शॉट. जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. काय फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त हा शॉट आहे. शॉट ऑफ द मॉर्निंग. गुड शॉट. सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 23. तेवढंच चांगलं कॅमेरा बॅक आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन करत असताना काय फटका आपल्याला पाहायला मिळाला सिद्धेशच्या बॅट मधून. व्हेरी गुड शॉट. थोडासा प्रेशर, दबाव या दरम्यान चांगला चेंडू होता. लगेचच बघतो आपण कमबॅक करत असताना. आणि आता मात्र इथनं धाव मिळेल की काय. अंपायर दरम्यान इशारा देखील कुठल्याही प्रकारचा आपल्यापर्यंत आलेला नाहीये. म्हणजे अर्थातच जी धाव जी आहे अंपायर रन आहे. ओके रन असणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 24 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. एक एक धाव देखील भरपूर महत्वाची असते असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये प्रत्येकी धावेला भरपूर महत्व आहे. आणि आता मात्र इथनं चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. बाकूला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कीपर बीट झाले होते तिथे आता प्रोटेक्शन आहे. थर्ड मॅन त्याच्यामध्ये चांगली फिल्डिंग. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झाला. एक्स्ट्रा धावा मात्र इथे मिळणार आहेत. 1+1 एकूण 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. राज सर यांचा देखील शुभागमन झाला. गुड मॉर्निंग. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्यासोबत आमचे सहकारी समालोचक मित्र जगताप सर देखील आहेत. त्यांचा देखील आवाज आपल्याला नक्कीच ऐकायला मिळालच. हा फटका हवेत आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. चूक मात्र होणार नाही. सिद्धेशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. सध्या पाणी या दरम्यान अवेलेबल नाही. आपण चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची. कंटिन्यू आपल्याला खेळायचे. फलंदाज झालेत बाद. दुसरा धक्का लागत असताना आदेश्री इंटरप्राइजेस या टीमला फलंदाज बाद. आज महेश पोकळेंचा नक्कीच वाढदिवस देखील आहे. त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. महेश पोकळे
नक्कीच आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. दुसरा धक्का लागत असताना दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आदेश इंटरप्राइजेस टीमला चला घाई करा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग करणारी टीम आज श्रीकांत खुणे यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या भरपूर भरपूर शुभेच्छा. एक अप्रतिम आणि दर्जेदार खेळाडू पुढच्या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला श्रीकांत खुणे पाहायला मिळतील. त्यांचा देखील वाढदिवस, त्यांचा देखील नक्कीच त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एसपी कॉलेजच्या नक्कीच ग्राउंडवरती सातत्याने सराव करणारे आमचे सन्माननीय श्री करडे एक अप्रतिम खेळाडू आहेत, त्यांचा देखील आज वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राज सर आमच्या सोबत आहेत. राज सर जेव्हा जेव्हा नक्कीच आमच्या सोबत असतात क्रिकेट वार्तात म्हणून सातत्याने त्यांची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. पुणे शहरात श्रीवर्धन असेल, नक्कीच प्रत्येकी ठिकाणी सातारा असेल, सांगली, प्रत्येकी ठिकाणीची अपडेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. राज सरांचा देखील मनापासून आभार, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढे चेंडू, चांगला चेंडू, वेगवान वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, विकेट आल्याच्या नंतर बॉलर आता मात्र हावी होत असताना विकेट विकेट आपल्याला दरम्यान बॉलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल, फुल टॉस आहे, फटकावेत खेळले, टायमिंग बेमिसाल, प्रयत्न भरपूर चांगला केला तिथं फिल्डरनं मात्र चेंडू त्यांना बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार. सिक्सरच्या मदतीनं संघाची धावसंख्या 6 ना आता मात्र वेगानं पुढे जात असताना हा ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन सेट वरती टेनिस क्रिकेट .in माध्यमातून सिक्सरच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 32 आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा काय मार्गस्थ आहे. पहिली सेमीफायनल मॅच आपण एन्जॉय करतोय. आकोटा पाता चेंडू पाकफुटला जाऊन दरम्यान कट करत असताना चायनीज कट, जनरल लगेच चटणी, तशा भरपूर दरम्यान नाव आहेत या शॉट साठी. वेट अँड वॉच क्रिकेट थांबून खेळत असताना एक धावीत मिळते. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर आपल्याला एकूण पाहायला मिळतो दरम्यान 33 आकड्यावरती. 2 खेळाडू 33 धावा स्कोर बरोबरती आहेत. 2 विकेटचे बदंत झालेले आहे. 33 ला 2. आदेश्री इंटरप्राइजेस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथनं नक्कीच पहिल्या डावामध्ये 70 ते 75 धाव बनवण्याचा प्रयत्न असणार आहे आदेश्री इंटरप्राइजेस या टीमचा. सन्मान्य नक्कीच या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक संभाजीराजे गोसावी नक्कीच प्रतिष्ठा नक्कीच संघटनेचे नक्कीच अध्यक्ष देखील आहेत आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सन्माननीय केतनदादा संभाजीराजे गोसावी दादांचा शुभागमन झालाय. दादांचं हार्दिक स्वागत आहे. गुड मॉर्निंग. त्यांच्यासोबत नक्कीच त्यांचे तमाम मित्र परिवार त्यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत आहे. नक्कीच स्पर्धा म्हटलं की एक प्रमुख आयोजक नक्कीच पाठीशी असणं गरजेचं असतं आणि केतनदादा संभाजीराजे गोसावी नक्कीच त्यांचं सातत्यानं दुसऱ्या वर्षामध्ये आम्हाला एक चांगलं सहकार्य आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा मनापासून आभार. मग नक्कीच या देखील वर्षामध्ये मनीष पटेलनी मला पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी रोहनभाऊ करंजकर यांनी नक्कीच खास करून आमच्या सन्माननीय केतनदादा संभाजीराजे गोसावी यांनी दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. यावेळेचा हा चेंडू भरपूर वेगानं होता. माऊली आलेत पुन्हा एकदा षटकामध्ये. बॉलर बॉलिंग मार्कवरती 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला 33 आकड्यावरती पाहायला मिळाली. नक्कीच किशोरदादा गोसावी आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्याच नक्कीच आठवणी खातीर त्यांना बापूंना श्रद्धांजली म्हणून या देखील सीझन मध्ये बघतो आपण सिंहगड रोड प्रीमियर लीगचा हा देखना आयोजन. माऊली 90 विकेटना चांगला चेंडू आहे. बन्नाट वेगानं भरपूर चांगली आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. विकेट टू विकेट दरम्यान बॉलिंग होत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन व्हेरी इम्पॉर्टंट बोथ क्रिकेट. तुमच्याकडे वेग असणं गरजेचं आहे, व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. कारण का बॅटरचा जर विचार केला तर आताचं क्रिकेट भरपूर फास्ट झाला आहे. बॅटर भरपूर प्रत्येकी टीम मध्ये असतात. मात्र बॉलिंग करणं आता सध्या तरी सोपं नाहीये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. यावेळेचा फटका खोदून काढला. मिस टायमिंग शॉट, फिल्डर तिथं आहेत उपस्थित. डाऊन द बॉल, चूक होणार नाही, परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. 1 विकेट डाऊन. अजून एक धक्का लागत असताना आदेश्री इंटरप्राइजेस या टीमला बॅटर आउट.
टीम मीटिंग मी मगाशी देखील सूचना केली की आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, कारण का वेळेत सामने होणं गरजेचं आहे. जरी सामने आपण बघतो दरम्यान 4 खेळवायचे असले, मात्र सामने 6-6 षटकांचे आपण पहिल्या दिवसापासून खेळतोय. म्हणून पुन्हा एकदा मी नक्कीच तुम्हाला सकाळच्या पहिल्या मॅच पासून सूचना त्याच करतोय की पुन्हा एकदा एकत्र जास्त येऊ नका. कमी वेळामध्ये आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. 6 षटकांसाठी 30 मिनिटं. सन्मान्य महेश साहेबराव फोके यांचं शुभागमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा फटका चांगला आहे, जबरदस्त शॉट आहे. तेवढाच वेगाने तिकडे फिल्डर देखील पोहोचलेत. स्लीपर कव्हर मधून एक्स्ट्रा कव्हर मध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेनं नक्कीच चेंडू जात असताना त्याला अडवला जातो. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. धावा त्या दरम्यान मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे स्कोर जाऊन पोहोचलाय 35. 35 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. वेगवान चेंडू आहे, फटका देखील तेवढा चांगला खेळलेत. फिल्डरनं प्रयत्न केला, मात्र चेंडू त्यांना बीट करून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त शॉट होता. 4 धावांसाठी हा फटका होता. गुड शॉट. एकोणचाळीस धावा स्कोर बोर्ड वरती. षटकातील पुढील चेंडू माऊली. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फुलर लेनचा होता. षटका दरम्यान संपल्याचा इशारा आपल्यापर्यंत येत असताना एकूण 4 षटकांचा खेळ संपला. आदेशीर इंटरपाजेस या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 षटकांच्या एकेरीस 39 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. अजूनही बघतो आपण 2 षटकांचा खेळ या दरम्यान निर्णायक बाकी असणार आहे. आणि डीन्स बेकर मैदानाच्या आतमध्ये आहे. छोटासा आहे ब्रेक. वेळ कमी का, स्पीडअप करा आपण मॅचला.
गणेश आलेत मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. जरा मॅच एक मिनिट थांबवा थोडस दरम्यान स्कोरर यस प्ले. यावेळेचा हा फटका चांगला आहे. उत्तुंगा शॉट आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम षटकाला झाली आहे सुरुवात आणि पहिला चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. बॉलिंग मार्कवरती शेखर. बॉलिंग मार्कवरती बॉलर. पुढील चेंडू. यावेळेचा हा फटका वेध खेळल्यात मिस टायमिंग आहे. पुन्हा एकदा शॉट. जेलची तर संधी नसणारे चेंडू शिरसून फेक होईल. फिल्डर भरपूर दूर होते. वेगवान फेक आहे. अजून इथल्या दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न होता. मात्र आता इथनं धाव मिळणार नाही. रनआउटची विकेट येते. फलंदाज बाद. नवीन बॅटर विकी.
बॅकफुटला जाऊन या दरम्यान कट करण्याचा प्रयत्न होता, स्लाइस करायचं होतं. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग त्या दरम्यानची चांगली आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची उचलून फेक करतील. दरम्यान दावीतनं इथे एक सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 54. या आकड्यावरती अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आता चांगली बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये श्रीकांतच्या माध्यमातून. बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा, वाईड बॉल झालाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. शेखर आहे, नक्कीच थोडस करेक्शन आहे. शेखर आहेत बॉलिंग मार्क वरती. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा चेंडू आपल्याला वाईट यॉर्कर पाहायला मिळतो. भरपूर सुंदर हा चेंडू. डॉट बॉल. शेखरचा हा अंतिम षटक. स्कोरबोर्ड आता मग अक्षरशः थांबलाय. तसं कारण बॅटिंग एवढी चांगली होत नाहीये. बाकी द बॉलर खेळले तेवढी चांगली फिल्डिंग. रनआउटची अजून एक विकेट. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं बदन खेळाडू बाद. यावेळेचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. रनआउटची 3री विकेट आली आहे या षटकामध्ये. आणि अशा प्रकारे बघतो आपण षटक देखील कंप्लीट झालेली आहेत. 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आदिश्री इंटरप्राइजेस या टीमची धावसंख्या दापालकावरती 55 धावा. 56चं टार्गेट. आपण लगेचच अजिबात वेळ न घेता जाऊया टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनना लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वेळ घेऊ नका प्लीज. तर नांदेड सिटी आपण या लगेचच शरद कॅप्टनला पाठवून द्या. चला राज सर आपण या. राज सरांच्या शुभास्ते आपण या दरम्यान टॉस करणार आहोत. सेमीफायनल 2 त्या दरम्यान नांदेड सिटीच्या कॅप्टन दरम्यान कॉलिंग करतील. काटाचा कौल आहे आणि छापा आलेला आहे. टॉस या दरम्यान झालेला आहे आणि बड्डे बॉय श्रीन मात्र या दरम्यान टॉस देखील जिंकला. पण थोडक्यात त्या दरम्यान चर्चा करू कारण का सामना देखील लगेच सुरू होतोय. श्री आज वाढदिवस आहे. अगोदर तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि टॉस देखील जिंकला. टॉस किती महत्वाचा होता हे नक्कीच महत्वाची मॅच आहे. शरद जरा आपण थांबायचंय. महत्वाची मॅच आहे. टॉस जिंकलाय. किती या दरम्यान महत्वाचा होता टॉस? टॉस महत्त्वाचा होता आमच्यासाठी. आता जी फर्स्ट इनिंग मी पाहिली त्याच्यानुसार आम्ही देखील क्षेत्ररक्षण करण्याचाच निर्णय घेऊ.
क्षेत्ररक्षण करणार आहात तर मात्र सेमीफायनल मॅच आहे. समोर एक चांगला संघ आहे नंतर देखील देखील चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. काल थोडासा नक्कीच खराब खेळ तुमच्याकडनं झाला कारण का लो स्कोरच्या मॅच मध्ये देखील शेवटच्या बॉल पर्यंत सामना होता. कसं आहे का त्याच्यावरती काय अभ्यास काय केला, काय सराव, काय टीम मिटिंग आता की कालच्या रात्रीमध्ये? प्रत्येक वेळेस माझ्यासोबत असंच होतं. जेव्हा लो स्कोरिंग मॅच असते तेव्हा शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाते. जर तोच 70-80 स्कोर असला असता तर मी 4-5 ओव्हरमध्ये चेस करू शकलो असतो. नक्कीच फिल्डिंग तुम्ही करणार, तुम्हाला भरपूर शुभेच्छा. दरम्यान विजयासाठी आणि वाढदिवसासाठी देखील. शरद टॉस तू जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतला असता. आता बॅटिंग करायची आहे. दरम्यान समोर बघतो श्रीचा एक चांगला संघ आहे. नक्कीच चांगला खेळ तुमचा देखील झालेला आहे. तर कसं काय एन्जॉय केला पूर्णच्या पूर्ण? नक्कीच बघतो आपण 6 दिवसाचा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळाला सिंहगड रोड प्रीमियर लीगचा. कसं काय एन्जॉय केली पूर्णच्या पूर्ण स्पर्धा? मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी. काय सांगशील, काय चेंजेस, काय बदल आहे टीम मध्ये? चेंजेस तर काय नाही, आहे तीच टीम. शुभेच्छा तुम्हाला देखील शरद विजयासाठी. टॉस झालेला आहे. टॉसच्या दरम्यान श्रीनं जिंकून त्यांनी घेतलेली आहे फिल्डिंग आणि नांदेड सिटी पहिल्या इनिंग मध्ये करणार आहे बॅटिंग. आपण अजिबात वेळ न घेता लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मनीष पाटील सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद राहुल भोईर सर. आणि पृथ्वीराज मात्र आज राज्य करायला आलाय मैदानाच्या आतमध्ये. तेच दर्शवणारा उतुंग षटकार पृथ्वीराजच्या बॅटमधून स्लॉट मध्ये होता आणि स्लॉट मध्ये असल्यानंतर मात्र फक्त दिशा देण्याचं काम आणि त्यानंतर ताकदीचा थोडासा वापर आणि बॉल जाते सीमा पार. पहिल्याच बॉलवर षटकार. चांगली सुरुवात सुशांत पोकळे 11 या संघाची पाहायला मिळते. जबरदस्त फाईट बॅक कारण सेमीफायनल आहे आणि आता जरी मैदानाच्या बाहेर तुम्ही जीवाभावाचे मित्र असला तरी मैदानाच्या आतमध्ये पक्के प्रतिद्वंद्वी आहात आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि पाटला करायचा आहे. एकूण 56 धावा आणि 56 धावांपैकी आता 6 धावा धावकर पाहायला मिळते सुशांत पोकळे 11 या संघाकडून. पृथ्वीराजाच्या साथीला शुभम नॉन सेकंडला असेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. अमोल पहिल्या बॉलवर 6 आल्यात. विकेट शफल झाले. ऑन साइडला बॉलला टर्न केलंय. एरियल रूट 2 बॉलला पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा उतुंग षटकार. 6 धावा. की जिंकायचं आहे. हा चषक जिंकायची आहे ही मॅच आणि तोच आत्मविश्वास या ठिकाणी दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळाले. धावसंख्या झाले बिनबाद 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट फॉर चेसिंग 56 रन्स. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट थोडासा सोपा होऊन बसलेला आहे कारण अजूनही एक विकेट डाऊन न झाला आणि षटकाराची आतिषबाजी.
पुन्हा एकदा ऑन साईडला क्रॉस बेट स्ट्रोक बॉल जाईल स्क्वेअर लेगला. डीपमधून शतक पुढे येईपर्यंत मी ते एकच धाव. एका धावेची वर अशा पद्धतीने पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर सुशांत पोकळे 11 या टीमची धावसंख्या झाली आहे बिनबाद 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. सुशांत पोकळे 11 आफ्टर 1 ओव्हर नीड 36 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 30 बॉल्स टू विन. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका. या ठिकाणी आयोजक आमच्या कमेंट्री बॉक्सच्या जवळच आहेत आणि वारंवार त्या सूचना आम्हाला मिळत आहेत. गोष्टी महत्वाच्या होणार आणि आज ब्लॅकची थीम आहे आयोजकांची. सर्व जे रोहन करंजकर आणि टीम आहे ती ब्लॅक थीम आहे. आम्हाला माहितीच नव्हतं नाही तर आम्ही देखील ब्लॅक परिधान करून आलो असतो. एक चांगली थीम रोहन करंजकर अँड टीमची पाहायला मिळते. आपण पाहताय संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपीच क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड प्रीमियर लीग, ज्याचे आयोजक आहेत केतन दादा संभाजीराजे गोसावी, तुषार दादा संभाजीराजे गोसावी आणि स्वर्गीय किशोर दादा गोसावी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही टुर्नामेंट नियोजित केले गेलेले आहे. आणि एक चांगला प्रतिसाद 16 संघांचा, 16 संघ मालकांचा आणि शेकडो खेळाडूंचा प्राप्त झालेला आहे. आणि ही स्पर्धा फक्त खडकवासला मतदारसंघ आणि पर्वती मतदारसंघ या स्थानिक खेळाडूंसाठीच मर्यादित राहिलेली आहे. आणि स्थानिक खेळाडू देखील आपलं दमखम दाखवत आहेत, आपली जिद्द दाखवतात, आपले चढूक दाखवतात, आपली गुणवत्ता दाखवतात. बॉलर तयार अशोक गायकवाड. चकवा देणारा हा बॉल होता, आमिष दाखवणारा हा बॉल होता. खेळण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं, कनेक्शन बॅटबॉलचं होत नाहीये. चांगली पिचिंग पुढ्यात ठेवला होता पण गतीशी ताळमेळ साधू शकला नाहीये फलंदाज शुभम आणि त्या ठिकाणी डॉट बॉलची हाताळणी केली जाते. बघा सुरुवात चांगली नाही झाली तरी काय झालं पण मात्र मध्यांतर चांगलं व्हायला हवं. ऑन दी टो झाले, बॉलला स्लाइस करायचा प्रयत्न झाला. बघा पेस नाही आहे दादाच्या बॉलला पण मात्र व्हेरिएशन आहे, बॉलला बाउन्स मिळतोय आणि खेळपट्टीचा अंदाज घेतलाय अशोक गायकवाडने. आणि पहिले 2 बॉल काय चांगल्या दर्जाचे, चांगल्या गुणवत्तेचे तुम्हाला पाहायला मिळाले दादा गायकवाडचे. आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता विकेट फॅक्टर तर महत्वाचा आहेच पण सोबतच डॉट बॉलची हाताळणी देखील तितकीच महत्वाची होऊन बसलेली आहे टीम आदिश्री एंटरप्राइजेस साठी. दादा गायकवाड ओव्हर द विकेट. ग्रिपिंग 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 मिस्टेक, त्या ठिकाणी बॉल हातातून निसटतोय, परतावा लागणार आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत कारण आता सावधान पावलं उचलावी लागणार आहेत कारण लीग स्टेज संपलेली आहे. कालची सुपर 8ची नॉकआउट स्टेज क्लिअर करून हे 4 संघ पुढच्या फेरीत आलेले आहेत आणि आता मात्र कुठल्याच चुकीला स्थान नाही आहे या स्टेजमध्ये. आणि त्याचमुळे मात्र सावधान पवित्रा घेतला जातोय दादा गायकवाड यांच्या माध्यमातून. स्ट्रायकर बॅटर शुभम स्ट्रगल करताना पाहायला मिळालं, ज्याच्या वतीने आतापर्यंत 7 धावांचं योगदान मिळालंय सुशांत पोकळे 11ला. तिसरा मिस होतोय का? येस डेफिनेटली तिसरा बॉल मिस होतोय. म्हणजेच काय होते तर पहिल्या गोलंदाजाने जो घाव दिलाय त्या घावाला मलमपट्टी लावण्याचं काम गोलंदाज अशोक गायकवाड करतोय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स आणि पुन्हा एकदा हे आव्हान थोडंसं कठीण करण्याचं काम करतोय टीम सुशांत पोकळे 11 या संघासाठी. दादा गायकवाड ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हलक्यातने बॉलला टर्न करण्याचा प्रयास झाला होता, बॉल पोहोचतोय तो म्हणजेच मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केला जाईल तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. बॉल फेकून झाले 4 या सेकंड ओव्हर मधले. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जर आपण इक्वेशनचा विचार केला तर 26 बॉल्स मध्ये 35 धावांची गरज आहे. 26 बॉल्स 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच इज स्टील ऑन, रेस इज स्टील ऑन. डोंट गो एनीवेअर, स्टे ट्यून. tenniscricket.in. मी विनंती करतो व्यासपीठावर कुठल्याच खेळाडूने बसू नये. मान्यवरांसाठी आज स्टेज राखीव ठेवला आहे. ग्लान्स करायचा होता, बॉल मात्र जातोय बंटी पटेल यांच्याकडे. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लेग बायची मिळेल 1 धाव. धावसंख्या पोहोचते 22 वर. पहिलं षटक महागडं ठरलं होतं पण त्या विपरीत जर या षटकाचा विचार केला तर या षटकात फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने. अशोक गायकवाड इकॉनॉमिकल सुद्धा राहिलेला आहे. महत्वाच्या बाबी आहेत. कधी कधी विकेट टेकर राहण्याऐवजी इकॉनॉमिकल राहणं योग्य कारण आपण मर्यादित फॉर्मॅटचं क्रिकेट खेळत आहोत. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय पण बॅकअप आहे त्याचमुळे धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि खूप चांगलं यशस्वी षटकाची हाताळणी गोलंदाज अशोक गायकवाडने केलेली आहे. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटका समाप्तीनंतर धावफलक धावा आहे सुशांत पोकळे 11च्या बिनबाद 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. सुशांत पोकळे 11 आफ्टर 2 ओव्हर्स नीड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. ती बाईक मिळेल कोणाला? अंपायरला नाही, कॉमेंटेटरला नाही, स्कोररला नाही, खेळाडूंसाठीच ती बाईक आहे.
तर त्यांचं मूल्यांकन देखील प्रत्येक खेळाडू मनापासून करतोय की माझ्या या लीग स्टेजमध्ये किती धावा झाल्या आहेत, माझ्या विकेट किती झालेल्या आहेत, सर्वजण विचार करतायत. सर्वात जास्त धावसंख्या आतापर्यंत विश्वजित ची बनली भाज्याची आहे. नाही, भाज्या नाही खेळलाय का? तर रेसमध्ये खूप आहेत. श्रीकांत खोडे असतील, दादा गायकवाड असतील, शेखर असतील, त्यानंतर त्या ठिकाणं हेमंत असतील नांदेड सिटीमधून. तर रेसमध्ये खूप जण आहेत, जवळपास 12 ते 15 जण त्या रेसमध्ये आहेत. म्हणून सर्वजण आता पवन सिंग राजपूतला गराडा घालतील संध्याकाळी की माझा क्रमांक कुठला आहे, पण मात्र गुपित उलगडलं जाणार नाही. चला घाई करा मित्रांनो, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. बॉलिंग मार्कर बॉलर तयार. ओव्हर द विकेट मिस करतोय. पहिलं षटक काय हाताळलं गेलं आणि त्यानंतर दुसरं आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात. बघा, या गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण हाताची पाचही बोटं ही सारखी नसतात आणि त्याचमुळे पाहिलं तर पहिल्या गोलंदाजाला तो मार बसलाय, पण त्यानंतर दुसरं आणि तिसरं षटक मात्र तितक्याच चांगल्या ताकदीचं पाहायला मिळते टीम आदिश्री एंटरप्राइजेस कडून आणि त्यामुळे जाणवायला लागलंय की हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचेल. ऑन दी टो झाले, ड्राईव्ह केल्या बॉलला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी बॉलवर पोहोचतोय, तोपर्यंत मिळते एकच धाव. एका धावेची वाढ, धावसंख्या 2 पोहोचते, ती म्हणजेच 23 या आकड्यावर. 56 धावांचा पाठलाग करायचा आणि 56 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 23 धावा धावल कव्हर आहेत. म्हणजेच अजूनही आव्हान थोडंसं खडतर आहे. असं नाहीये की एखादाही सामना जिंकू शकेल कुठलाही संघ, कारण दोन्ही संघांचे ते आत्मविश्वासाचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. थोडीशी चर्चा दादा आणि गोलंदाज निलेश यांच्या दरम्यान झाली की कशा पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी, पण मात्र पाहूया या ठिकाणी दादांच्या मनाप्रमाणे गोलंदाजी होते का. गोलंदाज निलेशची सुरुवात चांगली केली या तिसऱ्या षटकाची. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय शुभम. सफल झाले, ऑन साइडला फ्लिक केलं, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. हाऊ डीड यू मिस दॅट कॅच. मला एमसीएलची जाहिरात आठवली की ती अशी होती की एक टपकती बूंद आपकी जिंदगी बदल सकती है और एक छुटी हुई कैच शायद ये मॅच बदल सकती है. कारण तो इनफॉर्म बॅटर होता, जास्त एफर्ट लावायचे नव्हते, फक्त हातांची ओंजळ योग्य त्या वेळी ओपन करायची होती, पण त्या ठिकाणी मात्र तसं काही घडलं नाहीये आणि एक सोपा चान्स मिस केलाय. आता यानंतर काय, त्यासाठी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल, पण तुतास त्या ठिकाणी एफर्ट तितका चांगला राहिला नाही. धावसंख्या बिनबाद 24. निलेश ओव्हर द विकेट. सेप आउट झाले दादा. त्या ठिकाणी नेक्स्ट मध्ये पाहायला मिळते तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे यष्टीचीच्या अपीलसाठी, तर तिसऱ्या पंचाने यायचं आहे आणि त्या ठिकाणी चेक करायचं आहे आमच्या tenniscricket.in च्या स्क्रीनवर की तो फलंदाज आउट आहे की नॉट आउट आहे. हृदयाची स्पंदन आता प्रत्येकाची वाढणार आहे, कारण फायनल पेक्षा कमी हा महत्वाचा सामना नाहीये दोन्ही संघांसाठी. कारण जी चाल ढकल पहिल्या दिवसापासून लीग स्टेजमध्ये केली गेलेली आहे आणि ती चाल ढकल पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतायत जरूर, पण या क्षणाला मात्र हा निर्णय दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. पोकळे, सुशांत पोकळे या 11 साठी का, तर दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत, 24 धावांची भागीदारी आहे आणि फलंदाज नॉट आउट आहे. चला, चर्चा संपलेली आहे. फलंदाज सेफ आहे, बॅटर सेफ आहे आणि 24 धावा धावकर तुम्हाला पाहायला मिळतात. आतापर्यंत बॉल फेकून झाले त्या षटकातले 3. चांगला कमबॅक आदिश्री एंटरप्राइजेस टीमच्या पाहायला मिळालेला आहे आणि आता पुन्हा एकदा टीम हर्डल झालं, त्या ठिकाणी चर्चा झाली, थोडीशी पॉझिटिव्ह वाईब्स घेतल्या गेल्या आणि महत्वाचं आहे, कारण दबाव या शब्दाला तुम्हाला मैदानाच्या बाहेर ठेवायचा आहे. कितीही असलं, मान्य करतो हे सांगणं सोपं आहे की दबाव तुम्ही घेऊ शकत नाही, दबाव येणारच आहे, पण मात्र दबावाला मनात न ठेवता कुठेतरी आपलं मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा आणि या ठिकाणी तो आदिश्री एंटरप्राइजेस केला जातोय. पण मात्र काय झालंय सुशांत पोकळे 11 या संघाला, कारण पृथ्वीराजची दमदार सुरुवात, 2 बॅक टू बॅक षटकार पहिल्या षटकातले. पुन्हा एकदा चार्ज केला, ऑन साइडला गॅप मध्ये आहे, थांबणार नाहीये, बॉल जाईल काऊ को सीमा पार, मिळतील धावा 4. ये दिल मांगे मोर, मिळतोय जबरदस्त 4. 4 धावा. सडेतोड प्रत्युत्तर पृथ्वीराज पाहायला मिळते, कारण मी अगोदर देखील तोच उल्लेख केला होता की पृथ्वीराज राज करायला आलाय आज. त्याच्या बॅटमधून पहिल्या 2 बॉलवर उत्तम षटकार आलेले आहेत आणि हा चौकार देखील तितकाच महत्वाचा होता, जो आत्मविश्वास कमी झाला होता तो वाढवणारा, दुणावणारा. निलेश ओव्हर विकेट. स्टेप आउट झाले, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, प्रवीण
त्या ठिकाणी मात्र शेवटच्या क्षणाला मात्र थोडासा प्रवीणचा प्रयत्न कमी पडला. एफर्ट स्ट्रॉंग होते, जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी प्रवीणचा पाहायला मिळालाय. आपल्या संघाचा धावा वाचवल्या जरूर, पण मात्र कॅच देखील तितकाच इम्पॉर्टंट होता. धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर 3 षटकां समाप्तीनंतर. 30 रन्स ऑन बोर्ड for the loss of no wicket. Sushant Pokle 11 after 3 overs. Need 26 runs required to win in 18 balls. घेऊया एक छोटासा दीपेश धुळे असतील, त्यानंतर आमचे श्रेयस शिंदे असतील आणि त्याच्या सोबतीला रोहित माळी आणि या ठिकाणी आमच्या टीव्ही रूम मध्ये आहेत प्रथमेश परब आणि ओमकार सावंत. त्यानंतर आमचे धावसंख्या लेखक पवन सिंग राजपूत आहेत. आमचे साथी समालोचक राहुल भोईर असतील. जबरदस्त आहे. आमचे अंपायर देखील तितक्याच महत्वाची कामगिरी करत आहेत. 2 पंच जे तुम्हाला पाहायला मिळतील त्यांच्या आतमध्ये मिस्टर फिरोज मुलानी आणि त्यांच्यासोबत असतील मिस्टर बिलाल दफेदार. फिरोज मुलानी आणि बिलाल दफेदार हे देखील जबरदस्त निरीक्षण आणि परीक्षण पहिल्या दिवसापासून करताना पाहायला मिळालेले आहेत. आणि आमचे डिस्क जॉकी मिस्टर मयूर आणि मयूरच्या सोबतीला आज असणार आहेत मिस्टर शंतनू. तर या सर्व बाबी देखील महत्वाच्या आहेत, कारण आम्ही स्क्रीनच्या मागे आहोत, पण स्क्रीनच्या मागे राहून तुमच्यापर्यंत अचूक असं प्रेक्षेपण कसं पोहोचेल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलेलो आहोत. तर आज एक्झिबिशन मॅच देखील खेळवली जाणार आहेत आणि पुणे 11 संघात नामवंत खेळाडू खेळतील. कृष्णा सातपुते, बबलू पाटील, अविनाश रामगुडे कॅप्टन, पप्पू तोडकर, वासिक शेख, शेरू लोहार, नितीन वाकळे, निहाल, विजय खडके, स्वप्नील देवकर, तुषार रणदिवे आणि प्रदीप न्यायनीत डॉन आणि दत्ता पवार हे देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आणि खडकवासला पर्वती स्पोर्ट्स क्लब या टीम मधून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. श्रीकांत खुणे, दादा गायकवाड, शरद पारगे, बंटी रायकर, महेश शिंदे कॅप्टन, ओमकार पोकळे, संदेश पार्टे, युवराज दगडे, हेमंत उतेकर, दीपक डांगी, हर्षवर्धन सांगळे आणि आदित्य जाधव. बापरे, हे सर्व तर खेळाडू टॉपचे आहेत सध्याच्या घडीला. तर रेस्ट ऑफ पुणे वर्सेस बेस्ट ऑफ खडकवासला पर्वती स्पोर्ट्स क्लब हा सामना, प्रेक्षणीय सामना तुम्हाला दुपारच्या सत्रात पाहायला मिळेल. सो स्टे ट्यून ऑन tenniscricket.in.
चला आता चला 18 बॉल्स मध्ये 28 धावांची गरज आहे विजयासाठी. दादा गायकवाड बॉलिंग मार्कवर तयार. ओव्हर द विकेट. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक. मैदानाच्या समतला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय डीप मिड विकेट एरियामध्ये. क्षेत्ररक्षक या ठिकाणी फसतोय. 2 धावांची पेनल्टी असेल टीम सुशांत पोकळे 11ला. त्याचमुळे ज्या 56 धावांचं टार्गेट होतं ते आता 58 धावांचं टार्गेट असणार आहे. 2 धावांची पेनल्टी सुशांत पोकळे 11 संघाला लावली गेलेली आहे. त्याचमुळे यानंतर देखील मी प्रत्येक संघ जो खेळणार आहे नियमांच्या अंतर्गत खेळ झाला पाहिजे अशी नम्रपूर्वक विनंती. कारण आम्हाला वाटते की कुठल्याच संघांना पेनल्टी लावली जाऊ नये. 17 बॉल 27 धावांची गरज. स्टेप आउट झाले. स्ट्रोक चांगला. बॅट अँड पॅड मधला लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. बॉल खाली येतो. जजमेंट घेतो. कॅच कॅरी केली जाईल आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय सुशांत पोकळे 11चा. 31 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. विकेट डाऊन. त्याचमुळे मात्र आता तुम्हाला वेगवेगळे फटके शोधावे लागतील. आणि म्हणतात ना की ज्याला धडपड करायला जमते त्याच्यासमोर परिस्थिती सुद्धा नमते. तर या ठिकाणी बघूया धडपड दादा गायकवाडची पाहायला मिळाले विकेटचा शोध घेण्यासाठी. पहिल्या षटकात ते शोध पूर्ण केला गेला नाही. ऑन साइडला हुक केलंय. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जाईल लॉंग लेग सीमा पार. मिळतील धावा 4. जबरदस्त नेत्रदीपक चौकार. मी एक नम्र विनंती करू इच्छितो की काल देखील आपण लेजेंडरी क्रिकेटपटूचा सन्मान आयोजकांच्या वतीने केलेला आहे. तर जे कोणी लेजेंडरी क्रिकेटपटू आमच्या दृष्टिक्षेपात येत नाहीत पण प्लीज आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. तोडीस-तोड प्रतिउत्तर. पहिला बॉल शेखरचा होता. हा दुसरा बॉल माझा आहे. हेच दर्शनवारी गोलंदाजी आता दादाची पाहायला मिळते. एक ठसन, एक फ्रंट ऑफ कॉन्टेस्ट, एक नेल बायटिंग फिनिश या सामन्याला लगेच मिळणार आहे. कारण दोन्ही संघ मात्र हार मांडण्याच्या तयारीत नाही आहेत. फुलटॉस बॉल हलकादान ड्राईव्ह केलंय. दादाचा फॉलो थ्रू मध्ये चांगला एफर्ट. स्टॉप केलं होतं. पहिलं षटक दादाचं 2 धावांचं राहिलं होतं आणि हे दुसरं षटक देखील असं वाटते की इकॉनॉमिकल राहील की काय. कारण या षटकामध्ये विकेट देखील प्राप्त केलेला आहे दादाने. धावफलकात धावा आहेत. एक गडी बाद 35 धावा आणि जिंकण्यासाठी 13 बॉल्स 23 धावांची गरज असणार आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयास झाला होता. यष्टिरक्षक प्रवीण त्या ठिकाणी हलकेसे बीट झाले होते आणि अशा पद्धतीने 4 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटकात समाप्त धावफलकात धावा आहेत त्या म्हणजेच एक गडी बाद 35 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज असेल 12 बॉल्स मध्ये. 12 बॉल्स 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम सुशांत पोकळे 11.
मॅच इज स्टील ऑन. ॲज आय सेड अर्लियर की शेवटच्या क्षणांपर्यंत हा एन्जॉयमेंट तुम्हाला होणारच आहे, कारण दोन्ही संघ पराभव मान्य करण्यास तयार नाही आहेत आणि मैदानाच्या वरचा तो अप्रोच तुमचा खूप महत्त्वाचा आहे की तुम्हाला जिंकायचंय तरच मात्र ते चान्सेस वाढले जात असतात. असं पाहूया ज्या ठिकाणी आता 12 बॉल्समध्ये 23 धावा पूर्ण करताना कशा पद्धतीने खेळ होणार आहे. कारण म्हणतात ना की लक्ष असं ठेवा की जे तुम्हाला सकाळी उठून कामाला लावण्यास ते प्रवृत्त करेल आणि तेच लक्ष या ठिकाणी मात्र दोन्ही संघ उराशी बाळगून आलेले आहेत. काल रात्री कदाचित झोप लागली नसेल या दोन्ही संघांना. या ठिकाणी सन्माननीय संजयजी काळोखे ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल जाईल मिडविकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉल पर्यंत. तोपर्यंत एका धावेला 2 धावांमध्ये बदलायचं होतं. शेखरला पण एकच धाव मिळेल. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती पण 36 वर. सन्माननीय संजयजी काळोखे, सन्माननीय उमेशजी बराटे, सन्माननीय धनंजयजी मसे आणि सन्माननीय भैयाजी साठे या सर्व मान्यवरांना विनंती करता येते हे लेजेंडरी क्रिकेटपटूंना की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय संजयजी काळोखे, सन्माननीय उमेशजी बराटे, सन्माननीय धनंजयजी मसे आणि सन्माननीय भैयाजी साठे या सर्व लेजेंडरी क्रिकेटपटूंना विनंती असेल की आपण प्लीज 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 व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय अशी आयोजकांकडून ही विनंती आलेली आहे. दरम्यान नजर ठेवूया धावसंख्येवर. एक गडी बाद 36 झालेल्या जिंकण्यासाठी 22 धावांची गरज 11 बॉल्समध्ये. 11 बॉल्स 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. जबरदस्त आता अँगल्स तुम्हाला tenniscricket.in वतीने या पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळणार आहेत. बघा डबल अँगल tenniscricket.in वतीनं. यावेळेस मात्र पंचांचे दोन्ही हात फैलावले जातात आणि ते पंच सांगतात की हा इतका मोठा वाईड आहे. ही एकदा मिळेल. एखादा विच्छिवाड धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 37 टाकण्यावर. एक गडी बाद 37 धावा जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज असणार आहे आणि बॉल शिल्लक असतील 11 बॉल्स 21 धावांची गरज. प्रत्येक बॉल नंतर मात्र तो क्षण अजूनही कठीण बनत चाललाय दोन्ही संघांसाठी. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, प्रॉमिसिंग नाही. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, शेखरला परतावा लागेल. सेकंड विकेट डाऊन. सुशांत पोकळे 11, 2 विकेट डाऊन ऑन 37 रन्स. दोघं एकमेकाचे मित्र आहेत, पण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपला खेळ आपल्या संघासाठी खेळायचा असतो त्यावेळेस मात्र आपला संघ कसा जिंकेल तो प्रयत्न करायचा असतो. आणि शेखर ज्यावर सर्वात जास्त विश्वास या डावावर होता सुशांत पोकळे 11 या संघाच्या कॅप्टनचा, तो शेखर मात्र आता झलजीच्या स्वरूपात बांधून परत जातोय आणि शेखरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होणार आहे तो म्हणजेच मिस्टर आमिर, ज्याने कालच्या दिवसामध्ये एक जबरदस्त गेम प्ले दाखवला होता आणि कदाचित आमिरच्याच खेळामुळे काल सुशांत पोकळे 11 जिंकला होता. कारण सुरुवात थोडीशी अडखळत झाली पण आमिरने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द सोडली नाही आणि जो फलंदाज, जो गोलंदाज, जो क्षेत्ररक्षक जिद्द सोडत नाही त्याला हरवणं, त्याला नमवणं खरं तर खूप जास्त कठीण असते. आणि पाहूया या ठिकाणी तर आमिर जो भरवशाचा फलंदाज आहे सुशांत पोकळे 11 या संघाचा, त्याच्या पद्धतीने खेळ होतोय. तुर्तास आपण जर इक्वेशनवर नजर टाकली तर 10 बॉल्समध्ये 21 धावांची गरज आहे. 10 बॉल्स 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच इज स्टील ऑन. 12च्या धावगतीने खेळायचं आहे सुशांत पोकळे 11 या संघाला, पण तो दबाव जाणवत नाहीये दोन्ही बॅटरच्या बॉडी लँग्वेजवर. आपण जर पाहिलं तर स्पष्टपणे नजर टाकली तर आमिर आणि शुभम, कारण शुभमच्या वतीने 11 धावांचं योगदान आलेलं आहे आणि कालचा दिवस आमिरचा राहिलेला आहे, त्याचमुळे जास्त काही तितकासा दबाव नसेल. पण गोलंदाज 100 नंबरची जर्सी परिधान केलेला निलेश काय जबरदस्त सुरुवात या षटकाची करतोय. आतापर्यंत त्याने 10 धावा खर्च करून एक गडी बाद केलेला आहे. हा आहे निलेशचा स्टॅट्स आणि आतापर्यंत या षटकात 2 बॉल्सने हाताळलेले आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5व्या षटकातला आपण पाहताय सिंहगड प्रीमियर लीग सीझन 2 सेमीफायनल नंबर 1 खेळवली जाते आदिश्री एंटरप्राइजेस वर्सेस टीम सुशांत पोकळे 11. क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंट, कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेले, लॉंग ऑफ लॉंग ऑन, मिड विकेट आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण सेट केलं गेलेलं आहे बॅटरसाठी. बॉलर तयार निलेश. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला ड्राईव्ह केलाय, बॉल जाईल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मानस त्या ठिकाणी व्यक्त केला जातो आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 39 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. आयुष्यात तुम्हाला स्वतःला अपडेट करावं राहावं लागेल. प्रत्येक संघ वेगवेगळ्या दर्जाचा असतो, प्रत्येक संघ वेगवेगळ्या ताकदीचा असतो आणि त्याचमुळे तो अभ्यास खूप कमी वेळामध्ये तुम्हाला करायचा असतो आणि तो अभ्यास या दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय. चांगली लढत या 2 संघादरम्यान पाहायला मिळते. प्ले अँड मिस इतकं चांगलं यष्टीरक्षण दादाचं
एक एक बॉल महत्वाचा आहे आणि त्यासाठी मात्र मिळेल ते प्रयत्न त्या ठिकाणी करायचे आहेत. तोच मनसुबा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. नाईस एक्झिक्युशन अँड नाईस एफर्ट बाय दादा गायकवाड. तितकाच चांगला सपोर्ट बॉलरचा मिळतोय टीम आदिश्री एंटरप्राइजेसला. कारण जर पहिलं षटक आपण वगळलं तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या, पण त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने जबाबदारीची जाणीव ठेवताना तो आत्मविश्वास दर्शवला आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी ठरवली. विकेट मिळाली नाहीये पण मात्र धावांना रोख लावला गेलेला आहे. पण सुशांत पोकळे 11 जोपर्यंत आमिर आणि त्याच्या सोबतीला शुभम आहे, आशिषा किरण त्यांच्या वतीने देखील दाखवला जातो त्यांच्या समर्थकांना. 19 धावांची गरज 8 बॉल्स मध्ये. बॉलर तयार. पुन्हा एकदा दादाचा एफर्ट बघा, पुन्हा एकदा तोच अटेम्प्ट केला गेला होता बॅक टू बॅक 2 वेळा. ॲक्रोबॅटिक एफर्ट्स अशोक गायकवाड यांच्या वतीने पाहायला मिळालेला आहे आणि दर्शवलं जातं की यष्टीरक्षक का खूप जास्त महत्वाचा असतो. कारण त्या ठिकाणी जर एफर्ट चुकला तर फुकटातल्या कदाचित 4 धावा मिळू शकल्या असत्या सुशांत पोकळे 11 या संघाला. पण या ठिकाणी स्ट्रगल चालू आहे आमिरचं, कारण आमिर अजूनही थोडा वेळ घेतोय. कारण म्हणतात ना की जेव्हा नवीन फलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये इन होतो त्यावेळेस मात्र तो थोडा वेळ घेत असतो. पण मात्र यावेळेस वाट पाहण्यासाठी वाट लावण्यासाठी वाट पाहणं गरजेचं असं म्हटलं जातं, पण तुमच्याकडे वेळ नाहीये. फुलटॉस बॉल आहे, फक्त दिशा देण्याचं काम. बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 6. षटकार षटकार षटकार. जास्त काही एफर्ट करावे लागले नाही, फक्त बॅटचा फेस त्या दिशेने घेऊन जायचा होता आणि हलकीशी ताकद विथ टायमिंग. आणि यावेळेस बॉल सीमा पार 6 धावा मिळतात. आणि आता इक्वेशन आहे 6 बॉल्स मध्ये 13 धावांची गरज. 6 balls 13 runs required to win. 6 balls 13 runs required to win. टीम सुशांत पोकळे 11. या ठिकाणी जबरदस्त गेम प्ले या 2 संघांच्या वतीने पाहायला मिळते आणि दोन्ही संघमालक या ठिकाणी उपस्थित आहेत मला असं वाटते. बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि सुशांत पोकळेंचे संघमालक देखील मला असं वाटते त्याचे समर्थक आहेत, संघमालक नाही आहेत. पण संघमालक युट्यूबवर आहेत का संघमालक? येस, डेफिनेटली संघमालक देखील आले सुशांत पोकळे या संघाचे. संघमालकाचं कौतुक का करावं असं वाटते, कारण इतकं मोठं स्पर्धा शुल्क भरून आपल्या स्थानिक खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं त्यासाठी 16 संघपालकांनी प्रयत्न दाखवलेत आणि त्या सर्व संघपालकांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांच्या वतीने या खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ खेळण्यासाठी मिळते. 6 बॉल्समध्ये 13 धावांची गरज. लाईव्ह जे पाहतात त्यांच्या जर सूचना असेल, कारण पेनल्टीच्या धावा आम्ही जॉईन केल्या नाही आहेत, तर 6 बॉल्समध्ये 13 धावांची गरज आहे. ही सूचना आम्ही जे लाईव्ह आम्हाला पाहतायत ऐकतायत त्यांच्यापर्यंत पोहोचवते. 6 बॉल्स 13 धावांची गरज. 6 balls 13 runs required to win. बॉलिंग मार्क बॉलर तयार प्रवीण. ओव्हर 40 बॉलर आहे. स्ट्राईकवर रोहित शर्माच्या जर्सी नंबरचा 45 जर्सी नंबर असलेला शुभम तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्रोक चांगला हवेत आहे, सीमारेषेच्या पार. षटकार यालाच म्हणतात दबाव असताना सुद्धा माझ्याकडून होणारा नैसर्गिक खेळ आणि तो खेळ होतोय बॅटरच्या माध्यमातून 6 धावा. टाळ्या फुंकल्या जात आहेत, शिट्ट्या फुंकल्या जातात, कारण हा क्षण मात्र एन्जॉय करण्यासाठी समर्थक प्रेक्षक मोठ्या संख्येने मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. आणि म्हणतात ना की नशिबाच्या सोंगट्या जेव्हा तुमच्या बाजूने पडत नसतील पण पडलेल्या सोंगटीवर तुमचं नशीब बदलता आलं पाहिजे आणि ते नशीब बदललं बॅटर शुभमने. जबरदस्त पॉवर पॅक स्ट्रोक या ठिकाणी बॅटमधून आलेला आहे. आता जिंकण्यासाठी गरज आहे 7 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 5. 5 बॉल 7 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार प्रवीण. यावेळेस मात्र स्ट्रोक तितकासा प्रॉमिसिंग नाही. बॉल जाईल लॉंग ऑनला. निलेश त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करण्यासाठी येईल पण त्या ठिकाणी स्ट्रगल पाहायला मिळालं. या 2 धावा मिळत आहेत. 2 ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 53 या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही गरजेचं आहेत 4 धावा आणि बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 5 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 4. 4 बॉल्स 5 धावांची गरज. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र आपल्या खेळाडूंवर विश्वास बसवणं गरजेचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही, शेवटची धाव पूर्ण होत नाही, तोपर्यंत मात्र कुठला संघ जिंकला हे जाहीर होत नाहीये. आणि म्हणतात ना की विजयाच्या अगोदर आनंद व्यक्त करणं आणि पराभवाच्या अगोदर दुःख व्यक्त करणं हे खूप चुकीचं आहे. पाहूया या ठिकाणी मात्र कुठला संघ जिंकतो आणि कुठला संघ हरतो. दोन्ही संघात देऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने शुभेच्छा. बॉलिंग मार्ग बॉलर तयार प्रवीण.
यावेळेस मात्र बॅट अँड पॅड मधला बॉल होता, ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड विकेटला आहे, त्या ठिकाणी थ्रो करेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे, डिरेक्टिंग झाला आहे. धावाचीच्या सुरुवात, फलंदाज बाद, विकेट डाऊन. तर आता जबरदस्त थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता इक्वेशन आहे 3 बॉल्स मध्ये अपडेशन चालू आहे. आमचे 2 अपडेटर मिस्टर ओमकार सावंत आणि पवन सिंग राजपूत या ठिकाणी अपडेशन चालू आहे. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा मेंबर या ठिकाणी जबरदस्त काम करतायत, कारण एक्स्ट्रा मेंबरचं काम देखील तितकंच महत्त्वाचं आहे. खेळाडूंची अचूक नावं सांगणं आणि स्कोर शीटवर लक्ष वेधणं, तर दोन्ही एक्स्ट्रा मेंबर देखील चांगलं काम करतात. 3 बॉल्स मध्ये आता 4 धावांची गरज. पुन्हा एकदा डबल अँगल तुम्हाला पाहायला मिळतं स्क्रीनवर. 3 बॉल 4 हवेत आहे, सामना होतोय फिनिश, बॉल जातोय सीमा पार आणि अशात जिंकतोय सुशांत पोकळे 11. ऊंचाई नहीं मिलती पैरों की एड़िया उठाने से, ऊंचाई मिलती है कुछ कर दिखाने से. सुशांत पोकळे 11, कॉन्ग्रेचुलेशन, अभिनंदन.